जय गुरु. जय गुरु. जय गुरु. म्हणते पहिले 10 श्लोक. मी म्हणू का सर? हो. म्हणा. सुरू करू? हा. हो. अ, अथ द्वादशोऽध्यायः. अर्जुन उवाच एवं सततयुक्ता ये परमा भक्तास्त्वा पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः. श्रीभगवानुवाच मय्यावेश्य मनो ये मां यस् नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास् ते मे युक्ता समामता ते मे युक्ततमामताः. ये त्वक्षरम ये त्वक्षरमनिर्देश्य मव्यक्तं पर्युपासते सर्वत्र गमचिन्त्यं च कूटस्थमचलं ध्रुवं सन्नियम्येन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः. मौव्यक्तासक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिरवाप्यते ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात् भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशितचेतसाम् मय्येव मन आधत्स्व मयि बुद्धिं निवेशय निवशिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वन्न संशयः अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनञ्जयः अभ्यासेऽपि समर्प्योऽस्ति अभ्यापेऽपि समर् अभ्यासेऽप्यसमर्थोऽसि मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि. हा. तू प्रॅक्टिस करते का रोज म्हणायची की कसं काय? ओके. नाही तसं आता सध्या करत होतीये प्रॅक्टिस बाकी. हे हल्लीच शिकली आहे का हो म्हणायला की हो कसं? हो हो. हो. हा. हा. ठीक आहे. कारण काही काही असं वाटतं की लक्षात म्हणजे तोंडात नाही बसलं अजून म्हणून असं. हा. हं. ठीक. अभ्यास योगेन ततो मामिच्छाप्तुं धनंजय. हे विसर्ग नाही तिथे. धनंजय. हा. हा, हम्म. विसर्ग नाहीये तिथे. हा. कोण म्हणतंय पुढचं? हं. कोण म्हणेल? मी म्हणू हा, मनीषा. हं. सर्व कर्म फल त्यागम नाही, तत नाही. कुरु हे नाही, वरचा अथई तदप्य. अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रितः सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान् श्रेयो हि ज्ञानमभ्यासात् ध्यानात् ध्यानं विशिष्यते ध्यानात् कर्मफलत्यागात् शान्तिर्निरन्तरम् अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च निर्ममो निरहङ्कारः समदुःखसुखक्षमी सन्तुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः मयर्पितमनो बुद्धिर्यो मय्यर पिता मद् डबल डबल य म्हणायचा मय्यर. मय्यर्पितमनो बुद्धिर्यो मद्भक्तः स मे प्रियः यस्मान्नो द्विजते लोको लोकान्नो द्विजते च यः हर्षामहर्षभयोद्वेगैर्मुक्तो यस्य च मे प्रियः अनपेक्षः शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यतः सर्वारम्भ
परित्यागी यो मद्भक्तः स मे प्रियः यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न काङ्क्षति शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्यः स मे प्रियः समशत्रौ मित्रे च तथा मानापमानयोः शीतोष्णसुखदुःखेषु समः सङ्गविवर्जितः तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी सन्तुष्टो येन केनचित् अनिकेतस्थिरर्मतिर्भक्तिमान् मे प्रियो नरः ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते श्रद्दधाना मत्परमा भक्तस्तेऽतीव मे प्रियः भक्तास्ते ॐ हा तत्सत् भक्तास्तेऽतीव मे ती प्रियाः ती 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 दीर्घ म्हणायचा ती व मे असं. भक्तास्तेऽपि भक्तास्तेऽतीव मे प्रियाः ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे भक्तियोगो नाम द्वादशोऽध्यायः हरये अजो नमः 12व्या श्लोकाची दुसरी ओळ आहे ना ती म्हण बरं. हम्म. ध्या ध्यानात् कर्म ध्यानात् कर्मफलत्याग त्यागात् शान्तिरनन्तरम् हा ते शांतिरनंतरम हा मी असं निरंतरम असं ऐकलं असं वाटलं मला. ठीक आहे बरोबर आहे असेल शांतिरनंतरम. चुकलं असेल. हा नाही चालेल ठीक आहे हा ठीक आहे. हा थोडं चला तरी येत आहे मग हो नाही नाही बरंच येते आता होऊन जाईल अजून. बरं. असं रोज प्रॅक्टिस केलं की होईल. प्रॅक्टिस केल्यामुळे थोडं थोडं आता जरा हो कॉन्फिडन्स हो हो. हम्म. 15वा अध्याय 10 श्लोक कोण म्हणते. दीपाली म्हणते. मी म्हणते मी म्हण बर हो हो गॅलेक्सी म्हणजे कोण शुभात आहे का नाही कोण हा हो कोण मीच बोलते. हा मी तुझं हे म्हणते मोबाईलचं हे बदललं म्हणजे नाव दिसत नाही आता गॅलेक्सी दिसते असं. हो हा हो काय माहिती नाही का हा बरं. हा हा तेच हा बर हा ठीक आहे म्हण. म्हणते मी पण पाहिजे हा हा. ओम श्री परमात्मने नमः. श्रीमद्भगवद्गीता अथ पंचदशोऽध्यायः. श्रीभगवानुवाच ऊर्ध्वमूलमधः शाखम् अश्वत्थं प्राहुरव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित् अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः अधश्च मूलान्यनुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढमूलम् असङ्गशस्त्रेण दृढेन छित्त्वा ततः तत्परिमार्गितव्यं यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यत् प्रवृत्तिः प्रसृता पुराणी यत निर्माणमोहाजित यत नाही यत हा प्रवृत्ती तो पूर्ण म्हणायचा यत प्रवृत्ती यत अच्छा यत हा यत तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यत प्रवृत्तिः प्रसृता पुराणी
निर्मानमोहाजितसङ्गदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामः इथे पण द्वन्द्वैर्विमुक्ता इथे पण विनि विनिवृत्त काम तप त पूर्ण म्हणायचं. विनिवृत्त काम. विनिवृत्तकामाः द्वन्द्वैर्विमुक्ताः सुखदुःखसंज्ञैः गच्छन्त्यमूढा पदमव्ययम् तत् न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम ममैवांशो जीवलोके जीवभूतसनातनः मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति भूत शरीरं सनातन. आवाज नाही येते. भूत प्रकृतिस्थ सनातन. नाही नाही, भूत अच्छा सनातन नाही, भूत. ममैवांशो हा ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुगन्धानि वाशयात् श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चान्यं विषयानुपसेवते उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः पुढचं कोण म्हणतात? हा यतन्तो नाही, दुसरं कोणी म्हणेल एखादं. पुढचं कोण म्हणतात? पुढचे 10 श्लोक मी म्हणू का? कोण? जयंती. हा, दुसऱ्या कोणाला हा. म्हणायचंय का? ज्यांना प्रॅक्टिस करायची आहे त्यांना संधी देऊया आपण. मी म्हणू. हा, जयमाला म्हण. यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्तात्मन्यवस्थितं हे यतन्तो परत 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 ओके पुन्हा म्हणणं ती. हा यतन्तो हा यतन्तो योगिनश्चैनं सॉरी पश्यन्तात्मन्यवस्थितं यतन्तोऽप्यकृतात् त्यानं पश्यन्त्या आहे. हा, पण ता नाही, पश्यन्त्यात्मन्य. पश्यन्त्यात्मन्यवस्थितं हा यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त्यचेतसः यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलं यच्चन्द्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम् गामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा पुष्णामि चौषधिः सर्वाः सोमो भूत्वा रसात्मकः अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापानसमायुक्तः पञ्चाम्यन्नं चतुर्विधं सर्वस्य चाहं एक मिनिट. इथे पचाम्यन्यम. हा पचाम्यन्नं चतुर्विधं सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमपो हनश्च हनश्च हनञ्च हनञ्च. हनञ्च हा हनञ्च. हनञ्च हा वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेद विदेव चाहं द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते तमः पुरुषस्त्वन्यः परमात्मेत्युदाहृतः
यो त्रयमाविश्य बिभर्त्यव्य ईश्वरः यस्माक्षरमतीतोः मक्षरादपि चोत्तमः अतोऽस्मि लोके वेदे च प्रतितः पुरुषोत्तमः यो मामेवमसम्मूढो जानाति पुरुषोत्तमम् स सर्वविद् भजति मां सर्वभावेन भारत इति गुह्यतमं शास्त्रमिदमुक्तं मया नघ एतद्बुद्ध्या बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यश्च भारत ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्म विद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे पुरुषोत्तम योगो नाम पंचदशोऽध्यायः नामो म पूर्ण म्हणायचं. योगो नाम नामो. नामः. आता आपला 17वा श्लोक झाला होता मला वाटतं. यो लोकत्रयमाविश्य बिभर्तव्यय ईश्वरः. त्याच्यात आपण बघितलं की असा हा खरा अव्यय ईश्वर, की ज्याचा अजिबात व्यय होत नाही, असाच हा खरा ईश्वर आहे. आणि तो सगळ्या तिन्ही लोकांमध्ये प्रवेश करून विभर्ती म्हणजे धारण करतो. या सगळ्या विश्वाला तो धारण करतो. तर उत्तम हा पुरुष हा तू अन्य हा, तू म्हणजे परंतु उत्तम जो पुरुष आहे तो तो यांच्यापेक्षा वेगळा आहे. यांच्यापेक्षा म्हणजे क्षर आणि अक्षर असे जे दोन प्रकारचे पुरुष आपण बघितले त्यांच्यापेक्षा. आणि त्यालाच परमात्मा इति उदाहृतः, त्यालाच परमात्मा असं म्हटलेलं आहे. उदाहृता म्हणजे ज्याला आपण उदाहरण म्हणतो ना, उदाहरण हा शब्द उदाहृत, रुहरती आणि त्याचं हरण आणि उदाहरण असं तो शब्द आहे. म्हणजे त्याचंच जो परमात्मा म्हणजे काय, तो हाच, की यांच्यापेक्षा जो वेगळा आहे तो असा. यो की जो लोकत्रयम तिन्ही लोकांमध्ये आविश्य म्हणजे प्रवेश करून विभर्ती धारण करतो. अव्यय ईश्वर हा म्हणजे असा हा अव्यय आणि ईश्वर की जो या तिन्ही लोकांमध्ये प्रवेश करून विश्वाला धारण करतो असं. म्हणजे आता हा खरा उत्तम पुरुष का, तर कारण हा या म्हणजे नुसतंच याचं नाव पुरुषोत्तम म्हणजे काय, नुसतंच असं नावापुरतं नाव आहे का, नाही. तर हा खरोखरच उत्तम आहे. या दोन म्हणजे दोन प्रकारचे जे पुरुष शास्त्रात वर्णन केलेले आहेत, क्षर आणि अक्षर, यांच्यापेक्षा पूर्णपणे वेगळा आहे आणि म्हणून याचं नाव पुरुषोत्तम आहे. ते नाव अगदी यथार्थ आहे, अर्थयुक्त आहे असं. परत त्याच पुरुषोत्तमाचं अजून स्पष्टीकरण देतात ते, की 18व्या श्लोकात यस्मात् क्षरमतीतोऽहमक्षरादपि चोत्तमः अतोऽस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः. तर यस्मात् म्हणजे ज्या अर्थी म्हणजे जसं की क्षरम अतीतः अहम म्हणजे अहम क्षरम अतीतः म्हणजे मी क्षराच्या अतीत म्हणजे पलीकडचा, त्याच्याही पुढचा असा, त्याच्यापेक्षा वेगळा. त्याला आपण अतीत म्हणजे कधी कधी आपण भूतकाळातलं असे म्हणतो, जे झालंय म्हणजे आता त्याचा काही संबंध नाही, या अर्थाने आपण अतीत म्हणतो. म्हणजे जो क्षर या जो पुरुष आहे, यस्मात् क्षरम अतीतः अहम, मी क्षर पुरुषांपेक्षा वेगळा आहे. क्षर म्हणजे जे सगळी भूत आहेत, की मनःषष्ठानी इंद्रियाणी वगैरे, ते जे क्षरांचं, आणि जो नाशवंत आहे त्या सगळ्या पुरुषांपासून मी वेगळा आहे. आणि यांना पुरुष का म्हटलेलं आहे, यांना आत्मा नाही म्हटलेलं, पुरुष का म्हटलेलं आहे, जे आपण बघितलं की
त्यांच्यामध्ये अल्प कर्तृत्व आहे म्हणून त्यांना पुरुष असं म्हटलेलं आहे. अत्यंत अगदी मुंगीमध्ये कमी कर्तृत्व असेल, घोड्यामध्ये जास्त असेल, हत्तीमध्ये जास्त असेल, आपल्यामध्ये अजून जास्त असेल असं, पण काहीतरी कर्तृत्व आहे म्हणून त्यांना पुरुष म्हटलेलं आहे असं. पण यांच्यापेक्षाही मी वेगळा आहे असं. आणि अक्षराद अपि च उत्तमः, आणि मी अक्षर जो पुरुष आहे, तर अक्षर पुरुष म्हणजे कोण, की जो मायाशक्तियुक्त जो ईश्वर आहे, की ज्याच्यामुळे या सगळ्या जगताचं नियमन होतं. आणि त्याला सुद्धा पुरुष का म्हटलेलं आहे, कारण त्याच्यामध्ये सुद्धा अल्प कर्तृत्व आहेच, आपल्यापेक्षा खूप जास्त आहे, पण तरी ते अल्पच आहे, परमेश्वराच्या तुलनेने अल्पच आहे ते. कारण सगळा संसार तो चालवतो अक्षर पुरुष, पण संसार वृक्ष जेव्हा संपतं, वेळ संपते किंवा वेळ येते, तेव्हा तो सुद्धा अनंतात विलीन होतो, नाही का. आणि म्हणून तो अक्षरात अपीच उत्तम, हा जो परमात्मा आहे तो अक्षराच्याही क्षरपुरुषाहूनही वेगळा आहे आणि अक्षर पुरुषाच्याही उत्तमच आहे, पलीकडचाच आहे. आणि अतः म्हणजे म्हणून असं असल्याने अहम म्हणजे लोकेच वेदे, म्हणजे मी अहम अस्मी, अहम हे अध्यारूत झालं, लोकेच वेदे म्हणजे या त्रैलोक्यामध्ये आणि वेदांमध्ये सुद्धा प्रथित म्हणजे प्रसिद्ध आहे, मी पुरुषोत्तम या नावाने प्रसिद्ध आहे. म्हणजे आपण पुरुषोत्तम या नावाला एक खास आणि विशिष्ट असा अर्थ इथं दिलेला आहे, की मीच पुरुषोत्तम का, कारण की ह्या दोन्ही पुरुषांपेक्षा म्हणजे सृष्टीमध्ये या दोन पुरुषांचा अनुभव येत असतो आपल्याला, नाही का. सगळ्या प्रकारचे प्राणी मात्र, सगळी भूत मात्र, की जे क्षरपुरुष, आणि या सगळ्या प्राणीमात्रांचं नियमन करणारा तो ईश्वर आणि त्याची मायाशक्ती, ते अक्षरपुरुष. पण यांच्यापेक्षाही तो पुरुषोत्तम आहे. आपण जेव्हा पुरुषोत्तम राम म्हणतो तेव्हा नक्की काय अपेक्षित असतं? पुरुषोत्तम राम म्हणजे रामाचं नाव असं. रामाला आपण पुरुषोत्तम म्हणतो ना, पुरुषोत्तम राम म्हणतो ना आपण. हो. तर इथं राम हा परमात्मा या म्हणजे या भावनेने त्याला आपण पुरुषोत्तम म्हणतो. पुरुष उत्तम म्हणजे पुरुषोत्तम मर्यादा पुरुषोत्तम म्हणतात. मर्यादा पुरुषोत्तम म्हणतात ना. हा, पण तो मर्यादा पुरुषोत्तम वगैरे हे सगळे ठीक आहे, पण खरं पुरुषोत्तम या शब्दाचा अर्थ हा आहे की इतर जे म्हणजे आता आपण जसं बघितलं 3 प्रकारचे पुरुष, म्हणजे लौकिक व्यवहारात 2 प्रकारचे पुरुष, क्षर आणि अक्षर, पण यांच्याही पलीकडचा तो क्षरही नाही आणि अक्षरही नाही, म्हणून तो पुरुषोत्तम, असा पुरुषोत्तम. आता रामाला पुरुषोत्तम, मर्यादा हा वेगळा शब्द ठेवूया आपण जरा, पण पुरुषोत्तम या अर्थाने जर आपण म्हटलं तर म्हणजे तिथं रामाला आपण परमात्मा या नावाने त्याची उपासना करतोय म्हणून त्याला आपण पुरुषोत्तम म्हणतो. आता मर्यादा पुरुषोत्तम इथं म्हणजे लौकिक व्यवहारात मर्यादा पुरुषोत्तम याचा अर्थ काय होतो, की असा की जो पूर्ण त्यांनी स्वतःला मर्यादा म्हणजे त्यांनी घातलेल्या मर्यादांमध्येच तो राहिलेला आहे, कधी त्यांनी मर्यादेचं उल्लंघन, नियमांचं उल्लंघन केलेलं नाही, या अर्थाने आपण त्याला मर्यादा पुरुषोत्तम राम असं म्हणतो, बरोबर. मर्यादा पुरुषोत्तम याचा अर्थ असा की तो पुत्र म्हणून ज्याला जी मर्यादा होती त्यांनी त्या पुत्र मर्यादेचं पूर्णपणे त्या कर्तव्याचं पालन केलं. राजा म्हणून त्याला मर्यादा होती तर त्यांनी बरोबर राज्यासाठी, राजाच्या हितासाठी, राज्याच्या हितासाठी पत्नीचाही त्याग केला, नाही का. असा सगळा म्हणजे त्यांनी त्याचे जे
त्याची त्याची जी विशिष्ट कर्तव्य होती त्या मर्यादांचं पूर्णपणे पालन केलं म्हणून आपण त्याला मर्यादा पुरुषोत्तम म्हणजे उत्तम पुरुष असं म्हणतो. पण तिथं जेव्हा आपण मर्यादा पुरुषोत्तम किंवा असा राम म्हणतो तेव्हा तिथं आपल्याला किंवा ज्यांनी कोणी वर्णन केलेलं आहे त्यांना हा पुरुषोत्तम अपेक्षित नाहीये अर्थ. तिथं जो अर्थ अपेक्षित आहे तो फक्त त्या म्हणजे पती म्हणून पतीची मर्यादा म्हणजे इथं म्हणजे ती कर्तव्य त्यांनी पूर्णपणे केलेली आहेत या अर्थाने मर्यादा. असं कुठल्याही त्यांनी मर्यादेचं उल्लंघन केलं नाही म्हणजे जे करायला नको ते कधी केलं नाही आणि जे करायला हवं ते पूर्णपणे केलं या अर्थाने तो म्हणजे त्या भूमिकेच्या मर्यादा त्यांनी पूर्णपणे पाळलेल्या आहेत या अर्थाने आपण मर्यादा पुरुषोत्तम म्हणतो. तिथं हा पुरुष हा बरोबर मानव लोकातील म्हणजे अवतार किंवा त्यांनी मनुष्य रूपाने जेव्हा त्यांनी जन्म घेतला त्यांनी मनुष्य रूपातल्या मर्यादांचं त्या भूमिकेचं पूर्णपणे पालन केलेलं आहे असा आपल्याला अर्थ अपेक्षित आहे आपल्यालाही आणि ज्यांनी ज्यांनी त्याचं वर्णन मर्यादा पुरुषोत्तम म्हटलेलं आहे त्यांना हा अर्थ अपेक्षित नाहीये म्हणजे कारण पुरुषोत्तम आणि परमात्मा तिथं भौतिक रामाचं त्यांनी केलेल्या आता परमात्म्याला तर काही कर्तव्यच नाहीये त्यामुळे तिथं मर्यादा कुठून आल्या नाही का. आपण जे बघितलं का नित्य शुद्ध बुद्ध मुक्त तर परमात्मा हा तर पूर्ण मुक्त आहे त्याला मर्यादा असूच शकत नाही का. त्यामुळे त्यांना या परमात्म्याला मर्यादा पुरुषोत्तम म्हणजे मर्यादा शब्दाशी त्याचा काही संबंधच नाही त्यामुळे त्याला मर्यादा पुरुषोत्तम म्हणण्याला काही अर्थच नाही म्हणजे असं. बरोबर. हा तर इथं पुढचा 19वा श्लोक. यो मामेवमसम्मूढो जानाति पुरुषोत्तमं स सर्वविद् भजति मां सर्वभावेन भारत. भारत म्हणजे भरतकुलोत्पन्न या अर्थाने. हे भारता हे अर्जुना यहा असम्मूढ म्हणजे जो असम्मूढ तर सम्मूढ म्हणजे पूर्णपणे मूर्ख आणि असम्मूढ म्हणजे जो अजिबात म्हणजे ज्याचा मूर्खपणा पूर्णपणे गेलेला आहे अशी व्यक्ती म्हणजे असा पुरुष. म्हणजे मूढ म्हणजे काय आता मूढ हा शब्द ऍक्च्युअली मोहापासून आले म्हणजे जो मुह्यती हा धातू आहे मोह मुह्यती तर जो कधी मोहात पडत नाही जो मोहात पडतो त्याला मूढ असं म्हणतात मोहित या अर्थाने. पण जो कधी मोहित होत नाही तो असम्मूढ किंवा अमूढ असा. तर असा मोहरहित पुरुष एवम म्हणजे अशा प्रकारे पुरुषोत्तमम जानामी म्हणजे म्या पुरुषोत्तमाला जाणतो. म्हणजे आता इथे म्हणजे मी पुरुषोत्तम कसा आहे तर जे आपण 17व्या श्लोकात बघितलं नित्य शुद्ध बुद्ध मुक्त हे जे आहेत 16व्या अक्षरातलं आणि म्हणजे क्षर आणि अक्षर यांच्याही जो पलीकडचा जो पुरुष आणि असा जो उत्तम पुरुषोत्तम तर त्याला जो जाणतो त्याला जो जाणतो आणि कारण त्याला परमात्म्याचं यथार्थ ज्ञान झालेलं असतं. जानाती म्हणजे जाणतो तर तर म्हणजे याच्या जानाती हा शब्द आणि ज्ञान हा शब्द जानाती या धातूपासूनच आलेला आहे. तर जो जाणतो म्हणजे जो ज्ञानी आहे ज्याला माझ्या विषयी परमात्म्याचं यथार्थ ज्ञान झालेलं आहे असा हा म्हणजे तो सर्वविद तो सर्वज्ञच आहे कारण ज्यांनी परमात्म्याला जाणलं त्यांनी सगळं काही जाणलं नाही का. त्यामुळे त्याला सर्वविद अशीच संज्ञा म्हणजे सर्वज्ञ. माम म्हणजे मला सर्व भावेन भजती म्हणजे सगळ्या भावाने. आता इथे सगळ्या भावाने म्हणजे
तो काही जरी करत असला म्हणजे सख्य भावाने, सेवक भावाने, स्वामी भावाने, अशा सगळ्या भावनांनी, हं, कुठल्याही भाव म्हणजे इथे भावना, हं, तर कुठल्याही रूपाने तो माझंच भजन करत असतो. म्हणजेच थोडक्यात काय, याचा अर्थ दुसरा असाही होतो की म्हणजे त्याचा पूर्ण अद्वैत भावना त्याची पूर्णपणे जागृत आहे आणि परब्रह्म म्हणजे काय, सर्वव्यापी परब्रह्म. त्यामुळे त्याला प्रत्येक ठिकाणी सगळ्या सजीव, निर्जीव, स्थावर, जंगम, चर, अचर सगळीकडे त्याला परब्रह्माची किंवा परमात्म्याचीच अनुभूती होते. म्हणजे त्याची भावना ही सगळीकडे ब्रह्मच आहे अशी कायम असते आणि म्हणून त्याला सर्व भावेन भजतो. म्हणजे मला तो सगळ्या रूपात मलाच भजतो असं म्हणायचंय त्याला. म्हणजे कुठे मी नाही असं नाहीच. त्याच्या दृष्टीने त्याचा अद्वैत भाव जागृत झालाय. त्यामुळे तो सगळीकडे मलाच बघतो आणि सगळ्या भावनांमध्ये तो म्हणजे त्यामुळे काही असलं तरी, कुठली भावना असली तरी तो म्हणजे तो परमात्माच आहे अशी त्याची पूर्ण भावना असते. म्हणजे उदाहरणार्थ त्याचा म्हणजे एखादा जर व्यक्ती असेल तर त्याला आपला मित्र परब्रह्मच आहे, राजा परब्रह्मच आहे, नोकर परब्रह्म आहे, पत्नीमध्ये परब्रह्म आहे, पुत्रामध्येही परब्रह्म आहे. सगळीकडे म्हणजे हे सजीवांचं सांगितलं, तसंच निर्जीवांमध्ये पण सगळीकडेच परब्रह्म आहे असं. त्यामुळे त्याच्या दृष्टीने परब्रह्म कुठे नाही अशी गोष्टच नाही. तर अशा रीतीने तो मला भजतो असं. त्यामुळे सर्व भावेन भारत भज म्हणजे सर्व भावेन भजती, म्हणजे सगळ्यांमध्ये आणि सगळ्या भावनांनी तो मलाच भजत असतो. म्हणजे इथे याचा दुसरा अर्थ असा होईल की त्याला उपासना करण्यासाठी वेगळं काही करावं लागत नाही असं. यद्यत कर्म करोमि तत्तदखिलम शंभो तवाराधनम, असं जे शिवापराधक्षमापण स्तोत्रात आहे की जे जे मी करतो ते तुझीच आराधना आहे असं, अशी त्याची भावना असते नाही का. म्हणजे मी सगळं करतो ती तुझी आराधनाच आहे, अजून काही मी वेगळं करतच नाही. जेवणापासून म्हणजे जेवण सुद्धा यज्ञच असतो त्याचा अगदी नाही का असं. याचा जो शेवटचा श्लोक आहे ना, हा फारच अर्थपूर्ण, अर्थगर्भ आहे. इति गुह्यतमं शास्त्रमिदमुक्तं मया नघ, एतद् बुद्ध्या बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यश्च भारत. तर अनघ, आता इथे अर्जुनाला अनघ, भारत असे दोन संबोधन म्हटलेले आहेत. म्हणजे हे निष्पापा, अघ म्हणजे पाप, अनघ म्हणजे निष्पाप. अनघा आपण नाव असतं ना मुलींचं, तर अनघा म्हणजे अनघा आहे आपल्या वर्गात ना. तर अनघा म्हणजे निष्पापी असं, पाप जिला पापाचा लवलेशही नाही असं अनघ. हा, तर भारत म्हणजे भरतकुलोत्पन्ना. इथं अर्जुनाला त्यांनी म्हणजे का बरं अर्जुनाला तो अनघ म्हणतोय, कारण जेव्हा एखादी व्यक्ती जेव्हा पूर्ण शरण जाते तेव्हा पाप काही त्याच्या मनात राहतच नाही, नाही का. पाप राहतच नाही. पाप कधी असतं, जोपर्यंत मनात किंतु असतो, संशय असतो, काहीतरी कुटील हेतू असतो वगैरे वगैरे. पण जेव्हा आपण जेव्हा शरण जातो तेव्हा पाप राहतच नाही, कारण आपण आपले राहतच नाही, आपण पूर्ण समर्पित असतो. आणि अर्जुन इथं परमात्म्याला म्हणजे श्रीकृष्णाला पूर्ण शरण आलेला आहे. त्यामुळे त्याला अनघ अशी संज्ञा त्यांनी दिलेली आहे. आणि मला वाटतं अनघ इथं फक्त एकदाच म्हटलेलं आहे कृष्णाने अर्जुनाला पूर्ण गीतेमध्ये. परत कधी अनघ असं म्हटलेलं नाही, हे विशेषण एकदाच दिलेलं आहे. मला वाटतं पहिल्या 3 अध्यायांपैकी एकाच्यात होतं का
नंतरच्या हं? ह्याच्यात आठवते मला, कारण तुम्ही हेच एक्सप्लेनेशन अनघाचं ते दिलं दिलं होतं. होतं ना. हो. हा, एक मिनिट. एक 10 मिनिटात करतो हा फोन, थोडं जरा गडबड आहे. हा. हो. हा. तर हा, खरंच असेल. हा. पण हे फार विशेष विशेषण आहे, म्हणजे असं, म्हणजे असं सहजतेनं दिलेलं नाही त्यांनी, आणि विशिष्ट उद्देशाने दिलेली आहे. म्हणजे समजो शरणागत आलेला शिष्य, त्यालाच ते लागू पडतं फक्त, या अर्थाने. हम्म. हे निष्पाप अर्जुना, इदम, इदम म्हणजे हे, हा, गुह्यतमम शास्त्रम, म्हणजे अशा रीतीने हे, आता हे शास्त्र म्हणजे इतकं जे सांगितलं ना 15वा अध्याय, तसं त्या दृष्टीने, हा, परत दुसरं महत्वाचं, कुठेही शास्त्र हा शब्द पण गीतेमध्ये फक्त एकदाच आलेला आहे. याच अध्यायाला उद्देशून भगवान शास्त्र असं म्हणतात. गुप्तही, गुह्यतमम म्हणजे अत्यंत गुप्त, सगळ्यात गुप्त. म्हणजे बाजारू नाहीये ही विद्या, त्या अर्थाने. गुप्त म्हणजे काय, की कोणाला सांगायचं नाहीये, म्हणजे त्या अर्थाने नव्हे, तर ही बाजारू विद्या नाहीये, कशी रस्त्यावर पडलेलं नाहीये. हे गुप्त आहे. जो अधिकारी असेल, जो खरोखर शरण आलेला असेल, तर त्यालाच ही विद्या अं, प्राप्त, म्हणजे तोच तो या विद्येचा अधिकारी आहे, या शास्त्राचा. म्हणून गुह्यतमम शास्त्र, म्हणजे आपल्याला वाटेल की गीता सगळ्यांना सांगितली, पण सगळ्यांना सांगितली म्हणजे तरी काय, की जे अधिकारी आहेत, की जे शरण आलेले आहेत, हं, परमेश्वराला, परमात्म्याला, ते त्यांनाच हे गुह्यशास्त्र, हे कृष्णाने सुद्धा अर्जुनाला इतक्या वर्षांचा त्यांचा सहवास असताना कधी सांगितलं नाही. इवन गीता सुद्धा आता हा 15वा अध्याय आहे, म्हणजे जवळपास पहिले 14 अध्यायापर्यंत सांगितलेलं नाहीये. बरोबर. त्यामुळे ही जी दोन विशेषणं जी आहेत ना, जे काय त्यांनी उपदेश केलेला आहे, या उपदेशाला एक विशेषण म्हणजे गुह्यतमम, म्हणजे अत्यंत गुप्त, सगळ्यात गुप्त रादर, म्हणजे सगळ्यात गुप्त म्हणजे काय, की योग्य अधिकाऱ्यालाच, म्हणजे पात्र असलेलंच हे सांगणं आहे, म्हणून गुह्यतमम. नाही तर कृष्णाने सगळ्यांना, सगळ्या यादवांना सगळ्यांना सांगितलं असतं ना, त्याला काय कठीण होतं का, म्हणजे उपदेश तो सगळ्यांना आपलं खिरापत वाटत असल्यासारखा देऊ शकला असता, पण त्याने अर्जुनालाच ही विद्या दिलेली आहे, नाही का. म्हणून त्याला गुह्यतम, आणि या विद्येलाच, किंवा हे जे काय सांगितलेलं आहे त्यालाच त्यांनी शास्त्र असं म्हटलेलं आहे. बाकी सगळा जो उपदेश आहे, त्याला तो शास्त्र म्हणत नाही. नंतर आपण शेवटी म्हणतो योगशास्त्रे वगैरे वगैरे, पण ते वेगळं, तो मूळ गीतेचा भाग नाहीये, ती त्याची उपाधी आहे. बरोबर. पण मुख्य गीतेच्या श्लोकांमध्ये शास्त्र हा शब्द, म्हणजे जे मी सांगितलंय ते शास्त्र आहे असं एकदाच आलेलं आहे. तर त्या अर्थाने हा आणि जे आपण म्हटलं होतं ना, की 12वा अध्याय आणि हा नंतरचा 15वा अध्याय, विशेषतः 15वा अध्याय हा विशेष का आहे, कारण ह्याच अध्यायाला उद्देशून भगवान शास्त्र असं म्हणतात. एक. दुसरं, हा, तर त्यामुळे पहिल्या ओळीमध्ये गुह्यतमम शास्त्रम आणि अनघ, अर्जुनालाही अनघ का म्हटलं, त्याचं महत्व, कारण तो शरणागत आलेला आहे म्हणून, शरण आलेला आहे म्हणून. एक. नंतर एतद बुद्ध्या बुद्धिमान स्यात. एतद बुद्ध्या, आता एतद बुद्ध्या म्हणजे हे जे मी काय सांगितलेलं आहे ते जेव्हा बुद्ध्या, म्हणजे तो, याचा ज्याला बोध होतो, म्हणजे हा बोध ज्याला होतो, या 15व्या अध्यायात दिलेला, म्हणजे अर्थात तो बोध जो जो कोणी आत्मसात करतो, या अर्थाने तो बुद्धिमान स्यात. स्यात म्हणजे होतो, तो बुद्धिमानही होतो. आपल्याला जर वाटत असेल की बुद्धिमान हा फक्त दैवी गुण आहे, कोणी असतो कोणी नसतो, तसं नाही. तर हा उपदेश ज्यांनी प्राप्त केला आणि पूर्ण आत्मसात केला, तो बुद्धिमान होतो, हे विशेष आहे. बरोबर. त्यामुळे
आपण याला योग्य आहोत की नाही वगैरे वगैरे नाही. जर आपण शरणागती परमात्म्याला आणि शरणागततेने शरण